संत तोची जाना जगे दया समाजाचे अंगी लोभ अंता नाही म्हणा जगी विरक्त तोची जाना इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी विद्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा लोभ अहंता नाही म्हणा जगी विरक्त तोची जाना विठ्ठल विठ्ठल शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्ता कमलनयन योगी विरध्यानगमयं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथनं समचरणं सरोजं सान्द्रनीलाभुताभां जगन्नियतपाणिं मण्डनं मण्डरानं तरुणतुलसीमाला कञ्चनं कञ्चनेत्रां सदैव दालासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरत्या वरं कुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग पांडुरंगा करू प्रथम नवन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार उभावाटी सद्गुरुदास तुका सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागल चरणा चरणा ओ स्वामी तुका या देवा यावरी न करावा आवेर जयांची केली स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती करा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावड झालो चराचरी विडाला विडाला प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग आदिशक्ती मुक्ताबाई महाराज यांचा ताटीच्या प्रकरणातला 4 चरणांचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे। तसेच या अभंगातून संत मुक्ताबाई महाराज काय प्रतिपादन करतात की बाबांनो संत कसे असतात, संतांचं महत्व काय, संतांचा गुणधर्म काय, अर्थात संत आपण कसे ओळखावे या अभंगातून ते सांगतात बेटाला। परिहार देणे हे प्रत्येक व्यक्तीचे आद्य कर्तव्य असते। भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रावित असलेली आजची ही नामचिंतन सेवा म्हणजेच सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे समर्पित झाली। तसेच आज या कीर्तन रूपी सेवेकरता मला आमंत्रित करणारे माझ्या वडील स्थानी असणारे दौलत महाराज क्षीरसागर यांनी मला आजची कीर्तन रूपी सेवा दिली, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। त्याचप्रमाणे आज मृदुंगाची साथ करणारे म्हणजेच महाराजांचं नाव सूरज महाराज, त्यानंतर पेटीवर साथ करणारे आमचे बंधू शुभम महाराज लोणारे, त्याचप्रमाणे गायनाची साथ करणारे माझे गुरुवर्य वडील असणारे निवृत्ती महाराज आव्हाड, त्याचप्रमाणे आमचे काकाश्री नारायण महाराज, त्याचप्रमाणे आमचे काकाश्री चव्हाण काका चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे महाराजांचं नाव काय चौरे महाराज, पंढरीश पांडुरंग परमात्मा असेल, आदिशक्ती मुक्ताबाई महाराज असेल, निवृत्तीनाथ असेल, ज्ञानोबराय असतील, सोपन काका असतील, गोरोबा काका असतील, संत श्रेष्ठ एकनाथ महाराज असतील, त्याचप्रमाणे आधी करून संत मांडियाळी असतील। मला या अभंगावर ज्याप्रमाणे बोलण्याची बुद्धी देईल त्याप्रमाणे मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल बेटाला। बघा, संत मुक्ताबाई महाराज आपल्याला अभंग सांगतात, तर या अभंग सांगण्यामागं त्यांचा काहीतरी उद्देश असेल, अर्थात आपल्याला त्यांना काहीतरी द्यायचं असेल, कारण की संत हे आपल्यासाठी झिजतात। बघा, संत मुक्ताबाई महाराज या अभंगातून 3 प्राप्ती सांगतात। पहिली प्राप्ती संतपदाची, दुसरी प्राप्ती मोक्षपदाची आणि तिसरी प्राप्ती ही जीवनाचं सार्थक होणे, या 3 प्राप्ती असतात। त्यातली ज्या पहिली प्राप्ती थोडी अवघड आहे, परंतु ज्या 2 प्राप्ती आहेत मोक्षप्रद आणि जीवनाचं सार्थक होणे, हे 2 पद प्राप्त होण्यासाठी काय करायचं ते मुक्ताबाई महाराज सूचना देतात। बघा, पहिली सूचना ऐकायची, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या। पहिली सूचना ऐकायची, कीर्तन चालू असताना कोणी बडबड करायची नाही,
महिला मंडळांना फार सवय बडबड करायची कीर्तनामध्ये, कारण की तेच त्यांचं बडबडीचं ठिकाण असतं. दुसरी सूचना, कीर्तन चालू असताना कोणी उठून जायचं नाही, आताच सांगते. तिसरं, मी काय बोलते याकडे पूर्ण तुमचं चित्त असावं, मी काय काय सांगते याकडे चित्त असावं. चौथी सूचना, मुखाने नामस्मरण आणि हाताने टाळी वाजवावी, कारण की महाराजच म्हणताना लागून या पाया बिनवितो तो मासी, कर टाळी बोला मुगी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणो वेळा वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बघा, हा सुख सोहळा स्वर्गामध्ये मिळणार नाही, तुम्हाला फक्त इहलोकामध्ये मिळेल. कारण की हा सुख सोहळा स्वर्गामध्ये प्राप्त होत नाही, हा फक्त इथेच मिळतो आणि इथेच तुम्हाला मिळणार. म्हणून माऊली म्हणतात, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. हे संसाराचं जे जाळ आहे हे जरा बाजूला ठेवा आणि भक्ती नामस्मरणामध्ये आपला देह विलीन करा. त्याने काय होईल बघा, स्वर्गातले देव सुद्धा देवाकडे काय इच्छा व्यक्त करतात, स्वर्गीचे अमरा इच्छिता ते देवा, स्वर्गीचे अमरा इच्छिता ते देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, मृत्युलोकी बाबा जन्मामा, नारायण नामे ओ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाव गीते. बघा, हा सुख सोहळा फक्त इहलोकामध्ये मिळतो, म्हणून स्वर्गातील देव सुद्धा देवाकडे इच्छा करतात की बाबा आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म दे. बघा, म्हणून या सांगितलेल्या सूचनांचं जर तुम्ही पालन केलं आणि संक्षिप्तपणे जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला या दोन पदांपैकी एक पद प्राप्त होईलच. म्हणून कीर्तनामध्ये बडबड केल्याने काय होईल ऐकायचे. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊन येईल जन्मा. बघा, कीर्तनामध्ये जर तुम्ही बडबड केली तर काय होईल, बेडकाचा जन्म तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये प्राप्त होईल. मग करत बसा डराव 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 विडाला. ह्या जन्मामध्ये जर तुम्ही नामस्मरण केलं नाही तर पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला हेच करायला मिळणार आहे. बघा, तुकोबाराय पूर्ण अभंगातून आपल्याला काय सुचवतात की पाने जो खायला बैसून कथेशी, गडेल तयासी गो हत्या ते, कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊन येईल जन्मा. जयाची म्हणे कथेचा कंटाळा, होती त्या छांडा बहुजाच, जाच होती पार्टी उठती यमदंड, त्याचे काळे तोंड तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात, हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला या सर्व गोष्टी भोगायलाच लागतील विठ्ठला. बघा, म्हणूनच आपण मी काय सांगते याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि चित्त लावून कीर्तन ऐकलं पाहिजे. बघा, इथे जितके बाल गोपाल आहेत शांत राहतील, इथे जितके बाल गोपाल आहेत, जितके मुलं मुली जितके कोणी असेल त्यांना माझा एक प्रश्न आहे. बघा, आपल्या प्रिय रामप्रभूजींच्या वडिलांचे नाव काय? फक्त मुलांनीच उत्तर द्यायचं, छोट्या मुलांनी.
प्रिय रामप्रभूजींच्या वडिलांचे नाव काय? सांगा सांगा. प्रिय आहे ना आपले रामप्रभू. एकाने सांगितलं परंतु दुसऱ्याचं काय, बाकीच्यांचं काय? बाकीच्यांनाही सांगता आलं पाहिजे. ती मुलगी विचार करत होती काय असेल बरं, काय असेल बरं. बघा ते जाऊ द्या, तुम्हाला अजून सोपं करून सांगते. आता 4-5 वर्ष झाले असतील ना, 5-6 वर्ष म्हणायचं. 5-6 वर्षांपूर्वी एक चित्रपट येऊन गेला. त्या चित्रपटामध्ये हिरोईनीचं नाव होतं आर्ची आणि हिरोचं नाव होतं परशा. त्या चित्रपटाचं नाव सांगा बरं. हा कुठून कुठून बर विठाला विठाला. बघा हा ते पटकन सांगता आलं, पण आपल्या देवाच्या वडिलांचं नाव किंवा देवाचं नाव नाही सांगता येणार. यांना जर देवाच्या वडिलांचं, त्यांच्या कुळाचं जर नाव सांगता येत नसेल तर यांना नामाची गोडी कशी लागणार? यांना नामाची गोडी लागलीच पाहिजे, कारण की पुढे फार भयंकर काळ येणार आहे. म्हणून एक कवी म्हणतात, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. बघा आपल्याला नामस्मरणाची गोडी लागलीच पाहिजे. नामस्मरण केल्याने आपला देह हा मोक्षपदाला जाईल, नाही तर आपल्या जीवनाचं सार्थक तरी होईल. बघा यासाठी आपण हरिपाठ शिकला पाहिजे. विशेष करून आपल्या याच्या समोर बसलेला आहे मंडळ, यांनी हरिपाठ शिकला पाहिजे. नवे यांनाही हरिपाठ शिकवलं पाहिजे. आपण हरिपाठाला गेलं पाहिजे. हरिपाठ म्हणल्याने काय होतं? हरिपाठी कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र चियोय देह त्यांचा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल. बघा हरिपाठाने काय होईल? आपण हरिपाठ फक्त गायला तरी आपला देह पवित्र होणार आहे. हे सर्व मुक्ताबाई महाराज आपल्याला कंठ दाटून सांगत आहे, ओरडून सांगत आहे. पोटाच्या बेंबीपासून आपल्याला ओरडून सांगत आहेत की बाबांनो हे करा, याने तुमचाच भला आहे, तुमचंच सार्थक आहे. बघा शांतता राखा जरा. विठाला विठाला विठाला. सांगितले ना मी कीर्तनात बडबड करायची नाही. बघा मुक्ताबाई महाराज आपल्याला या अभंग सांगतायत. या अभंग सांगण्यामागे त्यांचा उद्देश आहे. बरं नवे त्यांचा काहीतरी अधिकार असेल, काहीतरी अनुभूती असेल, काहीतरी अनुभव असेल, म्हणून ते आपल्याला अभंग सांगत आहेत.
बघा मग, संत तोची जाण जगे दया क्षमा ज्याचे अंगी. मुक्ताबाई आपल्याला हे सांगत आहे. कशावरनं? ऐका. ज्या वेळेस पैठणवरून चारी भावंड शुद्धीपत्र प्राप्त करून आळंदीला प्रस्थान करत होते, आळंदीला प्रस्थापित होत होते, तेव्हा त्यांना वाटेमध्ये कुंतंबा नावाचं गाव लागलं. त्या गावात गेल्यानंतर मुक्ताबाईंना विचित्र भयानक असं दृश्य दिसलं. इवल्याच्या मुक्ताबाईने आपल्या बंधू निवृत्तीनाथांना प्रश्न केला, दादा हे काय? अरे इथे किती प्रेत विखुरलेली पडलेली आहेत. अरे ही प्रेतांची विटंबना नाही का? यांना कोणी अग्निदाग देणार नाही का? हे काय आहे सर्व? हा काय प्रकार आहे? असंख्य प्रश्न निवृत्ती दादांपर्यंत ठेपल्यानंतर निवृत्ती दादा म्हणतात, अगं हो मुक्ता, थांब जरा, धीर धर, सांगतो. बाळा तुला माहिती का या गावामध्ये कोण राहतं? असं म्हटल्यानंतर मुक्ताबाईंना माहित, आता त्यांना काय माहिती असणार या गावामध्ये कोण राहतं? मुक्ताबाई म्हणतात, नाही दादा मला नाही माहिती या गावामध्ये कोण राहतं. निवृत्ती दादा म्हणाले, अगं मुक्ता, या गावामध्ये 1400 वर्ष जगत आलेले चांगदेव महाराज राहतात. बरं मग त्यांचं काय? मुक्ताबाई महाराज फटकाळ होते, मग त्यांचं काय, मी काय करू? असं म्हणल्यानंतर निवृत्ती दादा म्हणतात, अगं बाळा, त्यांनी मृत्यूवर विजय मिळवलेला आहे, अमरत्व प्राप्त केलेलं आहे त्यांनी. अगं बाळा, ज्यावेळेस त्या समाधी अवस्थेतून बाहेर येतात ना, त्यावेळेस त्यांची दिव्य दृष्टी जेव्हा या प्रेतांवरती पडते, त्यावेळेस हे प्रेत जिवंत होतात आणि आपल्या आपल्या वाटेला निघून जातात. असं म्हणल्यानंतर मुक्ताबाई म्हणते, एवढंच का? त्यात काय एवढं? मुक्ताबाईंनी काय केलं, बाजूला एक हाड पडलेलं होतं, मेलेल्या कुत्र्याचं हाड पडलेलं होतं. ते हाड असं घेतलं, प्रेतांजवळ गेली, गोल 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 प्रेतांवरून फिरवलं आणि परत जागेवर येऊन उभी राहिली. हा सर्व प्रकार काय चालला आहे हे निवृत्ती दादांना कळत होतं की मुक्ताला काय करायचंय, नेमकी तिच्या मनात काय आहे. परंतु ज्ञानोबा आणि सोपन काकांना प्रश्न पडला, हे काय विचित्र प्रकार करते मुक्ता? अचंबित झाले आणि बघितलं तर काय, सगळे प्रेत जिवंत झाले, आपले कपडे असे झटकले आणि आपल्या आपल्या वाटेला निघून गेले. हे बघितल्यानंतर तिन्ही भावंडांना फार आश्चर्य वाटलं. अरे मुक्ताने काय चमत्कार केला? मुक्ताबाईने हातात असलेलं हाडही बाजूला टाकलं, त्यातूनही मेलेलं पुत्र जिवंत झालं आणि ते आपल्या आपल्या वाटेला निघून गेलं. तिन्ही भावंडांनी मुक्ताईची पाठ थोपटली, तिचं गोड कौतुक केलं आणि आळंदीला निघून गेली. निघून गेल्यानंतर चांगदेव महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आल्यानंतर बघितलं त्यांनी समोर एकही प्रेत दिसत नाही. म्हणून त्यांना प्रश्न उत्पन्नित झाला. म्हणून त्यांनी आपल्या शिष्यगणांना बोलून घेतलं. शिष्यगणांना विचारलं, का रे एवढ्या दिवसामध्ये कोणी मृत पावलं नाही का? कोणाचा मृत्यू झाला नाही का? इथं एकही प्रेत दिसत नाही. शिष्यगण म्हणाले, अहो महाराज, काय झालं, भरपूर प्रेत होते इथे, परंतु आळंदीचे कोणीतरी 4 भावंड आहेत, ते इथून जात होते. त्यातली जी छोटी मुलगी होती मुक्ताई नावाची, तिने काय केलं, एक मेलेल्या कुत्र्याचं हाड घेतलं, गेली, ते फिरवलं आणि ते प्रेत जिवंत झाली, ती निघून गेली. आणि त्या कुत्र्यातूनही, त्या हाडकातूनही कुत्रा जन्माला आलं, तेही निघून गेलं, तेही जिवंत झालं, तेही निघून गेलं. असं म्हणल्यानंतर चांगदेव महाराजांना फार आश्चर्य वाटलं. अरे बापरे, 4 भावंड म्हणतायत, छोटी मुलं म्हणतायत, आहेत तरी कोण? आपल्या बाबतीत असं घडलं, आपल्यालाही वाटतं ना की आहेत तरी कोण हे. मग आता चांगदेव महाराजांना वाटलं की यांची भेट घ्यायला हवी, यांना भेटायला हवं. कोणीतरी वैराग्यवान अद्भुत मुलं दिसत आहेत, यांची भेट घ्यायला हवी. म्हणून चांगदेव महाराजांनी काय केलं, पत्र लिहायला घेतलं. त्यावेळेस काय मेसेज नव्हते, फोन नव्हता, काही नव्हतं. त्यावेळेस पत्र लिहायला घेतलं. चांगदेव महाराजांना काही सुचेना की पत्रामध्ये नेमकी लिहू काय. आदरणीय लिहावं तर वयाने लहान, सन्माननीय लिहावं तर ज्ञानाने मोठे.
प्रिय लिहावं तर ज्ञानाने मोठे. कोणत्याही अंगाने लिहावं तर मागे पुढे होणारच आहे. मग लिहावं तरी काय? इतका प्रश्न पडला की ते अचंबित गेले आणि त्यांना समजेना मी काय करू. शिष्यगणांना बोलून घेतलं. शिष्यगणांना म्हणले की मला काय हे पत्र लिहायला सुचत नाही. शिष्यगण म्हणले, अहो महाराज, नका लिहू ते पत्र. एक काम करा, तसंच गुंडाळा आणि आम्ही घेऊन जातो. चांगदेव महाराजांनी ते पत्र कोरच ठेवलं, गुंडाळलं, शिष्यगणांना कडे दिलं आणि त्यांना आज्ञा केली, जा आळंदीला त्या मुलांकडे हे पत्र देऊन या. आळंदीला गेल्यानंतर शिष्यगण इकडे तिकडे तपास करू लागले, विचारपूस करू लागले. हे चार भावंड राहतात कुठे? काही म्हणायचे इकडे राहतात, काही म्हणायचे तिकडे राहतात. असं करत करत शेवटी घरापर्यंत गेले, कुटीपर्यंत गेले आणि कुटीच्या बाहेर उभे राहून आवाज देऊ लागले, इथेच राहता का? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई इथेच राहता का? असं म्हणल्यानंतर चारी भावंड बाहेर आली. ती म्हणू लागली, कोण आपण? शिष्यगण म्हणाले, आम्ही संतश्रेष्ठ चांगदेव महाराजांचे विद्यार्थी आहोत, शिष्य आहोत. आमच्या चांगदेव महाराजांना तुम्हाला भेटायचं आहे. त्यांनी भेटी करता तुमच्यासाठी पत्र धाडलं आहे की तुम्हाला भेटण्याकरता येणार आहे. हे ऐकल्यानंतर चारी भावंडांना फार आनंद झाला, कारण की एवढा मोठा तपोवान, वैराग्यवान मनुष्य आपल्या भेटी करता येतोय. हे ऐकल्यानंतर चारी भावंड फार आनंद झाली. निवृत्ती दादांनी ते पत्र हातात घेतलं. निवृत्ती दादांनी ते पत्र ज्ञानोबरायांकडे दिलं. ज्ञानोबरायांना विचारू लागले की जा ते पत्र खोल आणि बघ त्यात काय लिहिलेलं आहे. ते पत्र निवृत्ती दादांनी ज्ञानोबरायांनी खोललं. बघितलं तर काय, पत्र कोरच, पत्रामध्ये काहीच नव्हतं. आता पत्रामध्ये काय नाही म्हणल्यानंतर सारी तिघे भावंड म्हणू लागले, अरे दादा वाच, दादा वाच, दादा वाच. ज्ञानोबराय म्हणाले, अरे वाचायला ह्यात असलं तर पाहिजे तर मी वाचेल ना. काहीच नव्हतं. निवृत्ती दादा म्हणाले, ज्ञानोबा, हे पत्र मुक्ताईकडे दे. आपली मुक्ता सांगेल या पत्राचं उत्तर काय. चांगदेव महाराजांना म्हणायचे काय ती सांगेल. तिने हातात घेतलं आणि पहिला शब्द उच्चारला, कोरा राहिला गे माय. दादा, हा चांगल्या तर कोराच राहिलाय. एवढी वर्ष जगला, एवढे तपवैराग्य केले, परंतु ज्ञानाने आणि बुद्धीने तर पूर्णपणे कोरायच, याला पत्र सुद्धा लिहिता येत नाही. असं म्हणल्यानंतर निवृत्ती दादा ओरडली, अगं मुक्ते, असं नाही बोलू. आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत ते, मोठ्यांचा आदर करावा असं नाही बोलायचं बाळा. त्यानंतर मग ज्ञानोबरायांनी त्या पत्रावरती 65 ओव्या लिहिल्या आणि ते पत्र शिष्यगणांकडे दिलं. दिल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चारी भावंड एका भिंतीवरती रानमेवा खात बसलेली होती. बसलेली असताना गावातला एक ग्रस्त धावत पडत अस्तव्यस्त अवस्थेत तिथे आला. आल्यानंतर खूप दमलेला होता, खूप घाबरलेला होता, घामाघूम झालेला होता. तो म्हणू लागला, अहो, तुमच्या भेटी करताना ते चांगदेव महाराज आलेले आहेत, त्यांनी तुम्हाला भेटण्याकरता बोलवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर चारी भावंडांना फार आनंद झाला. शेवटी आलेच चांगदेव महाराज आमच्या भेटी करता. असं म्हटल्यानंतर मग मुक्ताबाईला आणि निवृत्ती दादांना प्रश्न उत्पन्नित झाला की यांचं स्वागत कसं करायचं. एवढे तपोवान, वैराग्यवान आपल्या भेटी करता आलेले आहेत, यांचं स्वागत तर करायला हवंच. असं म्हणल्यानंतर मुक्ताई म्हणाली, दादा, ज्ञान दादा, तू ह्या भिंतीला आज्ञा कर आणि भिंतीला म्हण, चल ग बाई, आम्हाला घेऊन चल. ज्ञानोबरायांनी त्या भिंतीवरनं मायेचा हात फिरवला, भिंतीला आज्ञा केली, भिंती, अगं चल, आम्हाला घेऊन चल. आपल्याला चांगदेव महाराजांच्या भेटी करता जायचं आहे, त्यांचं स्वागत करायचंय, चल आपल्याला, आम्हाला घेऊन चल. असं म्हणल्यानंतर ती भिंत चालू लागली. संतांची वाचा येते. संतांच्या मुखातून जे पडतं ते आपलं फलित असतं. ती भिंत चालू लागली. तिकडून चांगदेव महाराजांचा थाट काय, बसायला वाघ, हातात सापाचा चाबूक, गळात रौद्राक्षाच्या माळा, एवढी मोठी दाढी, अंगाला भस्म चोळलेलं,
हे बघितल्यानंतर चांगदेव महाराजांनी बघितलं की चारी भावंड मस्तपैकी भिंतीवरनं येत आहे. हे बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक दृढ भाव, वैद्य भाव निर्माण झाला. त्यांना वाटलं की नाही, मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. हे माझ्या पुढे स्वतःचं वैराग्यवान दाखवतायत काय, यांचं वैराग्य मी काढतोच. मग त्यांनी काय केलं, हातात असलेला चाबूक गोल गोल फिरवला आणि ज्ञानोबारायांकडे फेकून मारला. पण बघा ना, त्या सापालाही कळतं की ही संत महात्मे आहेत. त्या सापाचाही हार झाला आणि ज्ञानोबारायांच्या गळ्यात येऊन पडला. हे बघितल्यानंतर चांगदेव महाराजांची भ्रांती हरली चांगयाची भ्रांती, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्ग तो सांगती ज्ञानोबा माझा. जड भिंत चालवून या चांगदेवाची भ्रांती हरवणारे म्हणजे ज्ञानोबर आहे. हे असतात संत. मग त्यानंतर चांगदेव महाराज काही दिवस आळंदीतच वास्तव्य केलं. कथा सर्वांना माहिती आहे, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे. काही दिवसानंतर त्यांना प्रश्न पडला की आपल्याला तर गुरुच नाही. चांगदेव महाराजांना वाटलं की आपल्याला तर गुरुच नाही, आपल्याला गुरुची गरज आहे. आत्मज्ञानाची प्राप्तीसाठी आपल्याला गुरुची गरज आहे. निवृत्तीदादांकडे गेल्यानंतर निवृत्तीदादांना विचारलं, दादा माझे गुरु व्हाल का, मला तुमचं शिष्य करून घ्याल का? नाही म्हणले. निवृत्तीदादा म्हणले, नाही, मी नाही होणार तुझा गुरु. ज्ञानोबारायांकडे गेले, ज्ञानोबारायांनाही विचारलं, तेही नाही म्हणाले. सोपान काकांकडे गेले, तेही नाही म्हणाले. तिघा भावंडांनी लाईनीत हात केला, जा आमच्या मुक्ताकडे, आमची मुक्ता होईल तुझी गुरु. मुक्ताबाईकडे गेल्यानंतर मुक्ताबाईला विचारलं, आई, मुक्ताई माझ्या गुरु व्हाल का? मुक्ताई म्हणाली, हो, तीच वाट बघत होते मी, तू कधी येतोय मला म्हणतोय आई तुम्ही माझ्या गुरु व्हाल का? मग तेव्हापासून आपल्या मुक्ताबाई महाराज, एवढ्याशा मुक्ताबाई महाराज एवढ्या मोठ्या 1400 वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांच्या गुरु झाल्या. म्हणून चांगदेव महाराज स्वतःच म्हणतात, चांगदेव म्हणे आजची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा विठ्ठल. बघा, एवढा अधिकार आहे आपल्या मुक्ताबाईंचा. एवढ्या वर्ष जगलेला, अमरत्व प्राप्त केलेला तो चांगदेव महाराज, त्यांच्या सुद्धा गुरु आपल्या मुक्ताबाई महाराज झाल्यात. बघा, या चारही भावंडांची जी कीर्ती होती पंढरपुरापर्यंत पोहोचली. पंढरपुरापर्यंत पोहोचल्यानंतर आली ती कीर्ती नामदेव महाराजांच्या कानी पडली. नामदेव महाराज भगवंताकडे गेले आणि भगवंताला बोलू लागले की देवा, अरे पांडुरंगा, अरे आळंदीचे ना कोणी 4 भावंड आहेत रे, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई नावाचे. फारच वैराग्यवान अद्भुत मुलं दिसत आहेत, मला यांची भेट घ्यायची देवा. असं म्हणल्यानंतर आपले भगवंत म्हणाले, जा भेटी करता जा. कारण की असाही नामदेव महाराजांना अहंकार झाला होता. कारण की देवाला थोडा सुद्धा अहंकार चालत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेर तू समान भार देवा. तिळ मात्र जरी अभिमान झाला तरी तो देवाला एवढा म्हणजे फार भार होतो त्याचा. आणि त्याच वेळेस आळंदीमध्ये संत संमेलन भरण्यात आलं होतं. त्या संत संमेलनाकरिता सगळे त्यावेळेस जेवढे संत मंडळी असतील सर्व उपस्थित होते. आपले संत गोरोबा काका असतील, संत जोखामेळा असतील, संत नरहरी सोनार मेहता असतील, संत जनाबाई असतील, संत नामदेव महाराज असतील, आदी करून सर्व संत मंडळी असेल, सर्व तिथे उपस्थित होते. संत संमेलन भरलेलं होतं म्हणून. पण नामदेव महाराजही आले, हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विणा, विठ्ठल 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 भजन करत करत आलेत. त्यांना बघितल्यानंतर ज्ञानोबारायांना आनंद झाला आणि ज्ञानोबाराय गेले. उठले उठले ज्ञानेश्वर, केले ते वंदन, मस्तकी चरण नमस्कारिले. किंवा निवृत्तीनाथ उठले. उठले निवृत्ती संतांच्या दर्शना, पंढरीच्या प्रेमागरा आला.
केली प्रदक्षिणा वंदिले चरण झाला अभिमान नामायासी देवाचे जवळी आम्ही निरंतर यासी अधिकार नमस्कार नित्य समागम हरीचे चरणी हेणे आम्ही देवभक्त नामा म्हणे काय बंधू यांचे चरण अंगे परब्रह्म माझपाशी. नामदेव महाराज स्वतःची स्तुती ह्या अभंगातून करतात की कारण की तेव्हा त्यांना अहंकार झालेला होता. नामदेव महाराज शेवटच्या चरणात सांगतात की मी काय या संत महात्म्यांचे चरण वंदायचे आहेत कारण की अंगी परब्रह्म माझपाशी माझ्याकडेच परब्रह्म आहे. देव माझ्यापाशी असतो मी काय यांचे दर्शन घ्यायचे. असं म्हटल्यानंतर सर्व संत मंडळी नामदेव महाराजांकडे गेलीत आणि नामदेव महाराजांचे दर्शन घेऊ लागली. त्यामध्ये फक्त मुक्ताबाई महाराजच नामदेव महाराजांच्या दर्शनाकरता गेली नाही. हे बघितल्यानंतर निवृत्तीदादांना थोडा खेद वाटला. मुक्ताबाईला काय झालंय, मुक्ता काय दर्शना जाईना. ते गेले मुक्ताबाईला विचारू लागले, मुक्ता काय ग तू गेली नाही का नामदेव महाराजांच्या दर्शनाकरिता. असं म्हणल्यानंतर मुक्ताबाई रागाने म्हणे, दादा मी कायला जाऊ त्यांच्या दर्शनाला, मला नाही घ्यायचं त्यांचं दर्शन. असं म्हणल्यानंतर निवृत्तीदादा म्हणले, अगं झालं काय मुक्ता मला सांग ना. म्हणले, अरे किती अहंकार दडलाय बघ त्यांच्याकडे. सर्व संत मांडीआळी गेली, त्यांचं दर्शन घेतलं, त्यांच्या पाया पडले आणि ते लवायला सुद्धा तयार नाही, वाकायला सुद्धा तयार नाही, नमस्कार सुद्धा कोणाला केला नाही. कोणी आलं का फक्त लांबूनच हात जोडताय, कोणाशी बोले ना, कोणापाशी बसे ना. काय हे असे असतात काय संत महात्मे. अरे मी तर ऐकले पंढरीच्या लोकांना काही अभिमान असतो, एकामेका पडती पाया म्हणती तया ना गवावे. पंढरीच्या लोकांना अभिमान पाया पडायच्या ना एकमेका. दादा अरे पंढरीच्या लोकांना थोडा सुद्धा अभिमान असतो, ते तर एकमेकांच्या भरपूर पाया पडतात. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. अरे ते तर एकमेकांसोबत खेळतात, कुदतात, नाचतात, देवाचं भजन पूजन करतात आणि हे अभिमानाने पूर्ण इथून तिथून अहंकार ठसून ठसून भरलेला आहे त्यांचा. हे काय. निवृत्तीदादा म्हणाले, अगं मुक्ता असं नाही करू बाळा, ते चुकले म्हणून आपणही चुकावं का. जा बाळा दर्शन घे, आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, देवाचे निरंतर असतात, देवाचे प्रिय भक्त असणारे नामदेव महाराज आहेत, जा त्यांचं दर्शन घे. मुक्ताबाई नंतर फार चिडली, रागाने म्हणाली, दादा मी नाही जाणार त्यांच्या दर्शनाकरिता, हवं तर तू जा आणि एवढा दंडवत घाल आणि त्यांच्या पाया पड, परंतु मी त्यांच्या दर्शनाला जाणार नाही. मुक्ताबाई म्हणे, जाईन दर्शना आधी अभिमान दूर करा. दादा यांना मन तुमचा अभिमान जो आहे तो दूर करा, तेव्हाच मी तुमच्या दर्शनाकरता जाणार, तुझ्या दर्शनाकरता येईल. मुक्ताबाई कावरी बावरी झाली, व्याकुळ झाली, हळवी झाली आणि मुक्ताबाईला आपल्या लहानपणीचा प्रसंग आठवल्यानंतर सर्व संत मांडळी तिथेच बसलेली होती. मुक्ताबाई हळवी झाली आणि निवृत्तीदादांना म्हणू लागली, दादा अरे ज्या वेळेस आपण लहान होतो त्यावेळेस ह्या कर्मकांडी लोकांनी, या धर्मभ्रष्टी लोकांनी आपल्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला सांगितलं. दादा त्यावेळेस आपले आई वडील आपल्या भल्याकरिता, आपल्या भल्याकरिता देहांत प्रायश्चित्त करिता रात्रीच्या वेळेस निघाले. त्यावेळेस दादा मी गाढ झोपेत होते. गाढ झोपेत असताना माझ्या डोळ्यावर केस आलेला होता. आईने बघितला, आई माझ्या जवळ आली, आई रडत होती, आईचा पाय हलत नव्हता. आईने माझ्या डोळ्यावरचा केस बाजूला केला. आईने डोळ्यावरचा केस बाजूला केल्यानंतर बाबा म्हणाले, चल या मायेच्या भरात तू पडू नकोस, चल. स्पर्श हाताचा झाल्यामुळे मी थोडी हालचाल केली, थोडी हडगडले. बाबा घाबरले. बाबा म्हणू लागले, अगं रुक्मिणी चल, आपल्याला जायला हवं, मुक्ता उठेल, सर्व उठतील, चल. आईचा पाय हलेना. आई कशी बशी स्वतःला सावरली
कारण की ते आईचं काळीज आहे. लेकुराची लेकुराची लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त ऐसे गळवण्याची जाती करी लावा विना प्रीती. बघा, आईची जात आहे, आई आहे, आईचं काळीज आहे. आणि स्वतःला कसं बस सावरलं. आई तिथून निघून गेली. दादा, सकाळी मी झोपेतून उठले, घरभर शोधू लागले, आई कुठे, बाबा कुठे, आई कुठे, बाबा कुठे. बाहेर गेले, बाहेर शोधलं, आई दिसेना, बाबा दिसेना. घरात आले, तू जवळ आलास आणि तू आम्हाला कवटाळस आणि मला बोललास, बाळा मुक्ता, आई बाबा कामानिमित्त बाहेर गेले असतील, स्वतःचं दुःख सावरत तू आम्हाला सावरलंस. माझ्या डोक्यावरनं मायेचा हात फिरवला, लावणी हात पूर्वगिरा माता सांगितले चिंता न करावी. स्वतःला सावरलंस. अरे दादा, सांग ना, तू सांग, तेव्हापासून तू काय नाही केलंस आमच्यासाठी. माझं नाना तुला केलंस, वेणीपणे केलंस, माझ्यासाठी सर्व केलंस. काय नाही केलं दादा तू, सांग ना. आमचा सांभाळ केलास, याला भगवान सांगतो. त्यांच्यासारखे लोभी नसतात, त्यांच्यासारखे अहंकारी संत नसतात दादा. अरे दादा, माझ्यासाठी फक्त तूच संत आणलीस. आता निवृत्ती दादा अभंगाचं पहिलं चरण. संकटाची जाती
बघा, संत असे दयावान, क्षमावान, प्रेमळ असतात. त्यांच्या अंगी लोभ नसतो, अहंकार नसतो. दादा बघा, याने आपल्याला काय प्राप्त होईल ऐका. मनुष्य जीवनाचा शेवट या पदांच्या दृष्टीने 3 प्रकारे होतो. एक मनुष्य म्हणून जन्माला येणे, दुसरं मनुष्य म्हणून मरणे, मनुष्य म्हणून जन्माला येणे मोक्षपद मिळवणे, मनुष्य म्हणून जन्माला येणे संतपद मिळवणे. हे 3 प्राप्ती आपल्याला प्राप्त होत असतात. यापुढे काही शिल्लक राहत नाही म्हणून तुकोबराय म्हणतात. तुका लावणाई या परता. बघा, संतपद हे मोक्षपदाचेही पुढचे पद आहे. संतपद हा 5वा पुरुषार्थ आहे, मोक्षपद हा 4था पुरुषार्थ आहे. चहु पुरुषार्थ जिरी भक्ती जैशी. बघा, मोक्षपद मिळवण्यात जीवनाची पूर्णता असते, परंतु संतपद मिळवण्यात जीवनाची परिपूर्णता असते. अर्थात जो ज्ञान घेऊन गोविंद गातो तो संत असतो. प्रमाण काय आहे? जे जे भगवत भजन करीत तया भागवत म्हणजेत मुक्तीवर भजन मुक्त महाभागवत उद्धवा. किंवा महाराज म्हणतात, सोपेवर मामा सांगितले संती, सोपेवर मामा सांगितले. सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, समाधीचे सुख सांडाव वाढून ऐसे हे कीर्तनी ब्रह्मरस. किंवा जया परमाताची ताड किंवा माऊली म्हणतात, जया माझ्या सायजाची झाड कायाचे त्याची पूर्वी मी कोड काय सेवा म्हणते तरी यार प्रेम सुळे विठ्ठल विठ्ठल. बघा पडकरी झाले. निष्काम कर्म निष्काम हरिनाम हे साधन असते. त्यातही विठाला विठाला बघा,
त्यातही प्रकार पडतात, भक्तगणांमध्येही प्रकार पडतात. समजतं ना मी काय बोलते ते? नाही तर माझे बाया आई पोर काय म्हणते काय कळा ना. बघा, निष्काम कर्म निष्काम हरिनाम हे साधन असते. मोक्ष हा साध्य असतो. काही साधक मोक्षरूपी साध्य आले की कर्मनामरूपी साधन सोडून देतात आणि फक्त मुक्त असतात. परंतु काही साधक असं करत नाही. मोक्षरूपी साध्य आले तरी कर्मनामरूपी साधन धरून ठेवतात, उलट त्यास घट्ट पकडतात आणि मुक्तीवर भजन युक्त बनतात. आणि हा मुक्तीवर भजन युक्त बनणारा महात्मा हाच संत असतो. याला संत पदाची प्राप्ती होत असते. अर्थात जो देवाच्या अंगीत राहून देवाचा दास बनतो तो संत असतो. अर्थात संतांची व्याख्या सांगायची झाली तर कर्म, योग आणि भक्ती या 3 गुणांचा जो संगम असतो तो संत असतो. संत म्हणजे सद्गुणांची दैवी संपत्ती, एक वाहती गंगा जणू. अर्थात ज्याला वस्तूचा लोभ नसतो तो संत असतो. अजून तुम्हाला तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर काही लोक श्रीमंताची स्तुती करतात. हा लय भारी श्रीमंत बरं, त्याच्याकडे गाडी आहे, पैसा आहे, बंगला आहे, सर्व काही आहे. काही लोक ती श्रीमंताची स्तुती ऐकतात. परंतु मनुष्याचा तिसरा वर्ग असा आहे की हा श्रीमंत झाला कसा काय? श्रीमंत होण्याकरता यांनी कुठे कुठे काळा पैसा लपवला, याचे बँक बॅलन्स कुठे कुठे आहेत हे सर्व बघत असतो आणि तो त्याच्यापेक्षाही तिप्पट चौपट श्रीमंत होतो. अर्थात काही लोक संतांची स्तुती करतात, काही लोक संतांची स्तुती ऐकतात, परंतु कारण की संसारात लोभ असतो, परमार्थात लाभ असतो. वस्तूचा लोभ न होणे यालाच लाभ असे म्हणतात आणि याला संत असे म्हणतात. विठ्ठला बघा, श्रीमद भागवत पुराणामध्ये एक श्लोक आलेला आहे. कृपाळुरकृत्रदोहस्ती तिक्षोह सर्व देहिनाम सत्य सारूढ नवदत्मा समहा सर्व उपकारका. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, प्रिय उद्धवा, माझा भक्त कृपेची मूर्ती असतो. तो कोणत्याही प्राण्याची वैरभाव ठेवत नाही. मोठे दुःखही ते प्रसन्नपूर्वक स्वीकारत असतो. त्याच्या जीवनाचे सार हे सत्य असते. त्याच्या मनात कोणत्याही प्रकारची पापवासना नसते. उलट तो समदर्शी व सर्वांचे भले करणारा असतो. या श्लोकाखाली आपल्या नाथबाबांनी काही ओव्या मांडलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगते. कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, जे येथ उपजे तो साधू पाही. कृपा वसे संतांच्या देही, त्याची निपाही ती दाटुकी जगी. बघा, ही जी कृपा आहे हिला स्वतंत्रपणे जन्माला येण्याचा अधिकार नव्हता. तो कसा? ऐका. मग ही कृपा कोणापाशी नांदत होते? ऐका. एका गावामध्ये, इकडे लक्ष द्या, सूचनांचं पालन करा जरा. एका गावामध्ये एक व्यालेली कुत्री होती. व्यालेली म्हणजे जणलेली कुत्री होती. आता व्यालेली कुत्रीच्या पिलांचे डोळे 3-4 दिवसानंतर उघडत असतात. तोपर्यंत त्या कुत्रीला आपल्या बाळांपाशी थांबायला लागतं. 3-4 दिवस उलटून गेल्यानंतर आता कुत्रीला प्रश्न पडला की आपल्याला आपल्या पोटापाण्याच्या सोयीसाठी भटकंती करायला लागेल, कुठेतरी अन्नाचा शोध करायला लागेल. कुत्री निघाल्यानंतर गावात आली, घरापुढे येऊन थांबली. त्या घरापुढे येऊन थांबल्यानंतर हातभर जीभ बाहेर काढली. आशेने व्याकुळतेने त्या ग्रस्ताकडे बघू लागली की हा मला भाकर टाकेल. त्या ग्रस्ताने तिला भाकर टाकली नाही, तिला काठीने मारून हाकलून दिलं. दुसऱ्या घराकडे गेली. तिथेही तिने आशेने बघितलं की इथे तरी मला कोणीतरी अर्धी भाकर तरी टाकेल, चतकुर भाकर तरी टाकेल, म्हणून ती तिथेही आशेने बघू लागली. परंतु त्या घरातली जी महिला होती, त्या महिलेने तिला वाटलं की ही व्यालेली कुत्री दिसत आहे,
हिच्यासाठी आपण एखादी भाकर घेऊन जाऊ. ती चालली होती तेवढ्या तिचा घरचा मालक आला आणि तिला ओरडला, जा आतमध्ये जा, कुठून कसे ना कसे ते कुत्रे येत असतात, कशाला त्यांना भाकरी टाकतीस, म्हणून तिला घरात हकलून दिलं आणि त्या कुत्रीला काठीने मारून हकलून दिलं. ती कुत्री निघून गेली. चालत चालत गावाच्या बाहेर आली. कुठेही तिला कोणी भाकर दिली नाही, कोणी तिच्यावर दया दाखवली नाही. गावाबाहेर आल्यानंतर तिला एक कुटी दिसली. त्या कुटीपाशी जाऊन ती उभी राहिली. तिला वाटलं इथे तरी आपल्याला कोणी एवढी एवढी भाकर तरी टाकेल, म्हणून ती आशेने गेली आणि ती कुटी होती साधू महात्म्यांची. बघा, त्या साधू बाबांचे एक शिष्य बाहेर आले. शिष्य बाहेर आल्यानंतर त्यांनी बघितलं ही कुत्री तर व्यालेली दिसत आहे, फारच भुकेलेली दिसत आहे, त्याला भाकर टाकायला हवी. म्हणून ते धावत पडत आपल्या साधू महाराजांकडे गेले. गेल्यानंतर महाराजांना म्हणू लागले, महाराज महाराज, आपल्या दारामध्ये एक कुत्री आलेली आहे, व्यालेली दिसत आहे, तिला फार भूक लागलेली आहे, तिला भाकर टाकायला हवी. महाराज त्याच्यावर चिडले. महाराज म्हणाले, अरे तू इथे मला सांगायला येईपर्यंत तिला तू जाऊन एखादी भाकरही टाकली असती, बिचारी भुकेलेली आहे, उन्हातानाची फिरत आहे, तुला कळतं की नाही. ते धावत पडत गेले, कटोरं घेतलं, कटोऱ्यामध्ये 2-3 भाकरी चुरल्या, त्यात दूध टाकवलं, दूध टाकलं, तो काला असा केला आणि एका भांड्यात पाणी घेतलं, कुत्रीकडे गेला. कुत्रीकडे गेल्यानंतर कुत्रीला ते खाऊ घातलं, कुत्रीला ते पाणी पाजलं आणि मायेचा हात फिरवला आणि ती कुत्री ही याला म्हणतात कृपा. ही कृपा कोणापाशी वास्तव्य करते? पहिला मंडळ सांगा, कोणापाशी वास्तव्य केली आहे कृपा? कोणापाशी वास्तव्य करते सांगा, कोणापाशी वास्तव्य करते? संतांपाशी वास्तव्य करते. कृपा ही संतांपाशी वास्तव्य करत असते, कृपा ही मनुष्यापाशी वास्तव्य करत नाही. बघा पुढचं ऐका. या नाव कृपाळुता, हे पहिले लक्षण संता, दुसरे ते अद्रोहता, ऐका ते सांगेन लोकी हिंडता अद्रोहता, ठावण लवेची सर्वता, मग शरण आली साधू संता, सावकाश वस्तीशी. बघा, अद्रोहता म्हणजे काय? मराठी शब्द आहे, सांगू शकता तुम्ही अद्रोहता म्हणजे काय? सांगा, अद्रोहता म्हणजे काय? अद्रोहता म्हणजे दुःख. दुःख कोणाला सुखाने राहून देत नाही, अर्थात ते दुःख कोणाला सहन होत नाही. बघा, आपण वाटेने चालत असताना आपल्या पायाला जर साधी ठेच लागली तरी आपण ऐक 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 करत उड्या मारतो, दवाखान्यात जातो, वैद्यांकडून उपचार घेतो आणि ती जखम कशी पटकन बरी होईल याच्यासाठी खटपट करतो. मग हे दुःख कोणालाही सहन होत नाही. बघा, हे दुःख कोणाला सहन झालं? हे दुःखही दुःखी झालं, दुःखालाही दुःख झालं आणि त्याला असं वाटलं की मला कोणी थारा देत नाही, सर्व माझा रागराग करतात, सर्व माझ्यापासून पळ काढतात. म्हणून ते व्याकुळतेने क्षीण होऊन कोणापाशी गेलं ऐका. एकदा संत कबीर महाराज एका झाडाखाली भजन करत बसले होते. तिथे एक जंगली जीव आला, जंगली प्राणी आला. जंगली प्राणी आल्यानंतर त्याने काय केलं? आता तो जंगली जीव होता, तो भुकेच्या भरामध्ये आला. त्याने संत कबीर महाराजांची मांडी फाडली आणि त्यातलं मांस खाऊ लागला. हे समोरून जाणाऱ्या एका ग्रस्ताने बघितलं. ग्रस्ताने हे बघितल्यानंतर ग्रस्ताला फार भीती वाटली, घाबरून गेला. म्हणून ग्रस्त आपल्या संत कबीर महाराजांना आवाज देऊ लागला, महाराज महाराज. परंतु आपले संत कबीर महाराज त्या भजनामध्ये इतके विलीन झाले होते की ते स्वतःचा देहभार हरपून गेले होते भजनामध्ये. भजन म्हणा.
कसे बसे संत कबीर महाराज भजनामधून बाहेर आले. भजनामधून बाहेर आल्यानंतर त्यांनी बघितलं की तो जंगली जीव आपली मांडी फाडून आपलं मांस खात आहे. तो ग्रस्त म्हणू लागला, महाराज अहो तुम्हाला दुखलं नाही का, तुम्हाला त्रास झाला नाही का, तो केव्हापासून तुमचं मांस खात आहे. त्यानंतर आपल्या संत कबीर महाराजांनी इतकं छान उत्तर दिलं. महाराज म्हणतात, अरे प्राणी तो जाने मांस, प्राणी तो जाने मांस, मैं तो जानू राम का ध्यास, मैं तो जानू राम का भजन. भजो रे मैया राम गोविंद हरे, भजो रे मैया राम गोविंद हरे. जब तब साधन कुछ नहीं लागत, जब तब साधन कुछ नहीं लागत, खर्चत नाही गाठ रे. भजो रे मैया राम गोविंद हरे, भजो रे मैया राम गोविंद हरे. आता कळलं दुःख कोणापाशी वास्तव्य करतं. आता सांगा दुःख कोणापाशी वास्तव्य करतं. संतांजवळ दुःख वास्तव्य करतं. संत त्या दुःखाला स्वीकारलं, आपल्या जवळ केलं आणि आपल्यापाशी वास्तव्य करू दिलं. बघा, हे जाणपा अद्रोहता, ते दुसरे लक्षण तत्वता, तितिक्षा ते ऐका आता, सहनशीलता साधूंशी शांती परदेशी झाली होती. जेथे जाय तो दौडी परती, मगा हाती तिने येत का कुळती, निज धर्मा संती आणली विठ्ठल. बघा, तितिक्षा म्हणजे काय? तितिक्षा म्हणजे काय? ओवीमध्ये आलाय ना शब्द, मराठीमध्ये पण तुम्हाला समजेल असं. तितिक्षा म्हणजे शांती. शांताबाई नाही बरं का, शांती. शांता म्हणजे शांती ही कोणापाशी नांदत नाही. बघा ना, आता या घरामध्ये आपण गेले तरी इथे किलबिल चिलबिल चालूच असेल. मुलं गागाट, भांडे आपटा आपटी, ओरडा ओरड, आरडा आरड, भांडण कुंडण चालूच असतं. ही शांती कोणापाशी वास्तव्य करत नाही. एका कवीने चांगलं गाणं काढलंय, इकडून तिकडं, तिकडून इकडं, तिकडून इकडं, इकडून इकडं शांताबाई. बरोबर बोलले त्या कवीने, काही चुकलं नाही त्यांचं. माझा त्यांना पाठिंबा आहे, काही चुकलं नाही त्यांचं. ही शांती सुद्धा क्षीण झाली. कोणापाशी कोणी तिला जवळ ठेवत नव्हतं, कारण की शांतीने कोणी राहतच नाही ना. सर्वांचं भांडण कुंडण चिडचिड. आता इथं काही बसले तरी बडबड चालूच आहे. कोणी आहे का स्थिर? मुलं सुद्धा स्थिर नाही. मुलं सुद्धा इकडून तिकडं, तिकडून इकडं चालूच आहेत. बघा, शांती कोणापाशी वास्तव्य करते ऐका. शांती कोणाच्या अंगी असते ऐका. नाथ महाराजांच्या गावातली काही गुजर मंडळी बसून नाथबाबांबद्दल दृढ भाव असा विचार व्यक्त करत होती की या संत एकनाथ महाराजांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. फारच स्वतःला वैराग्यवान समजतात, काय संत महात्मे म्हणून घेतात, यांच्यासाठी यांचं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, एक योजना तयार केली, एक प्लॅनिंग केलं आणि एका यवनाला एका मुस्लिमाला बोलून घेतलं. त्या मुस्लिमाला सांगितलं, ए ऐक, उद्या ह्या गोदावरी तीरी संत एकनाथ महाराज माहिती असेल तुला? तो बोलला, हो माहिती आहे. त्यांचं काय? ते म्हणाले, ते उद्या इथे येतील, गंगे स्नानी आपले गोदावरी स्नानी स्नान करण्याकरता येतील. तू काय करायचं, ते स्नान करून आले की त्यांच्या अंगावरती थुंकायचं. जोपर्यंत त्यांना राग येत नाही, ते तुझ्यावर चिडत नाही, तोपर्यंत तू असंच करत राहायचं.
ज्या वेळेस त्यांना राग येईल त्यावेळेस तुझी सुटका, आणि ह्या बदल्यात आम्ही तुला बक्षीस देऊ. तो म्हणला हरकत नाही, मी करेन, मैं करूंगा, मुझे हरकत नाही. दुसऱ्या दिवशी तो गोदावरी तीरी येऊन बसला. एकनाथ महाराज आले, स्नानाकरता गोदावरीमध्ये उतरले, स्नान केलं, गोदावरीच्या बाहेर आले, आणि तो यवन आला, तो मुस्लिम आला आणि नाथ बाबांच्या अंगावरती थुंकला, पाण खाऊन थुंकला. नाथ बाबा काहीच बोलले नाही त्याला. मुखामध्ये भगवंताचं नाम विठ्ठल विठ्ठल असं भगवंताचं नामस्मरण करत होते. परत ते गेले, स्नान केलं, बाहेर आले. तो यवन आला, तो मुस्लिम आला, परत थुंकला. ते परत गेले, परत स्नान केलं. असं करता 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 तो नाथ बाबांच्या अंगावरती 108 वेळा थुंकला. 108 वेळा थुंकल्यानंतर शेवटी त्याचं तोंड सुजलं. तोंड सुजल्यानंतर त्यालाही त्याच्या त्या चुकीची जाणीव झाली. म्हणून तो नामदेव महाराज आपले तो एकनाथ महाराजांना शरण गेला आणि एकनाथ महाराजांना म्हणाला, महाराज मुझे माफ करो, मला माफ करा महाराज, मी फार मोठी चूक केली आहे. माझा अल्लाह, माझा देव मला माफ करणार नाही. तुमच्यासारख्या एवढ्या तपवान माणसावर, एवढ्या संत महात्म्यावर मी एवढा मोठा अत्याचार केला, मला माफ करा महाराज, मला माफ करा. नाथ बाबांनी त्या यवनाला असं धरलं, उचललं आणि त्याला हात फिरवला आणि त्याला बोलले की अरे बाबा, अरे बाळा, अरे तू काय केलंस? तू काही नाही केलं. तो म्हणाला, महाराज अहो मी तुमच्या अंगावरती 108 वेळा थुंकला आणि तुम्ही म्हणता मी काय केलं नाही. म्हणता, अरे बाबा तू तरी थुंकला असशील, परंतु तुझ्या त्या थुंकल्यामुळे मला 108 वेळा गोदावरीमध्ये स्नान करण्याची संधी मिळाली आणि तू माझ्या पुण्याचा वाटेकरी झालास. तू माझा पुण्य घडवून दिलास 108 वेळा गोदावरीमध्ये स्नान करण्याचं. म्हणून त्या यवनाची, त्या मुस्लिमाला सुद्धा आशीर्वाद दिला. यवनांगावरी त्या यवनाच्या तो यवन आपल्या महाराजांच्या अंगावर 108 वेळा थुंकला, तरी महाराजांनी यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला, सुखी केला. याला म्हणतात शांती. ही शांती कोणापाशी असते सांगा, आता सांगा. शांती ही संतांजवळ असते. आपल्यासारखे असते तर सारू झालं असतं तिथल्या तिथं, हाणामारी खुनाखुनी तिथं सुरू झालं असतं. परंतु ते संत महात्मे आहे बघा. सत्य अल्पायुष्य झाले थे, मरे उपजे जे तिच्या देथे, कोठेही नाही वाढते तिने संतांनी ढाकेले. आता मला सांगा, कोण सत्याने राहत? प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी खोटं आहेच. आता इथे एक मनुष्य बसलेला आहे, सपोज मी उदाहरण देते तुम्हाला. इथे एक मनुष्य बसलेला आहे, त्याने दुसऱ्या मनुष्याला फोन केला आणि त्याला विचारलं, का रे बाबा तू कुठे? मी इथे आपल्या गोरोबा काकांच्या कुंभार गल्लीमध्ये बसलेलो आहे कीर्तनामध्ये, तू कुठे? आता तो तर इथेच लोंढे गल्लीत होता, पण तो म्हणतो, अरे भाऊ काय झालं माहिती का, पुण्याला जरा माझं काम निघालं म्हणून मी पुण्याला आलो आहे. म्हणजे इतकं खोटं बोलतात. इथं लोंढे गल्लीत असलेला माणूस सांगतो मी पुण्याला आहे, याला म्हणतात खोटं बोलणं. याच खोट्या बोलण्यामुळे काय झालं, पापाचे यामुळे झाले सत्याचे वाटोळे, दोष झाले बळीवंत नाही अशी झाली नीत. मेघ पडो भीती, पीक सांडिले क्षिती, तुका म्हणे काही वेद्या व्यत्या शक्ती नाही. बघा, या पापाने, या खोट्या बोलण्याने पूर्णपणे या सत्याचा वाटोळा करून टाकले. मग हे सत्य कोणाजवळ गेलं? आपल्या संतांजवळ गेलं. सत्याशी संतांशी होता भेटी, तव सत्य स्वरूपी पडली गाठी. सत्य संतत्वे उठी झाली सृष्टी चिरायू. हे सत्य ज्यावेळी
संतांच्या जवळ गेलं, संतांजवळ राहिलं आणि संतांना बोललं की बघा महाराज, संत हे जे सत्य आहे आम्हाला कोणी स्वीकारत नाही महाराज, आम्हाला कोणी त्यांच्या जवळ राहून देत नाही, सर्व खोटं वागतात, सर्व पाप करतात, आम्ही कोणाजवळ राहायचं? म्हणून ते संतांकडे गेला. या नाव जाण सत्याचे सार, हे संतांचे बसते घर, ते मज मान्य साचार, मी निरंतरता या पाशी. बघा भगवंत सुद्धा सांगतात की सत्याने मनुष्य वागत नाही. भगवंत सुद्धा सांगतात सत्याने मनुष्य वागत नाही, सत्याने फक्त संत महात्मे वागतात, माझे भक्त वागतात, म्हणून मी फक्त त्यांच्या जवळच वास्तव्य करत राहतो, मी त्यांच्या जवळच वास्तव्य करतो, हे स्वतः भगवंत म्हणतात. आणि हे ज्ञानोबा आपल्याला सांगतात. विठ्ठला विठ्ठला हे सर्व घुमून 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 या सर्व प्रकार मुक्ताबाई महाराज आपल्या बंधूला सांगतात. दादा, ज्ञानोबा दादा, अरे आपण योगी साधू संत आहोत, आपण कोण आहोत याचा कधी तू विचार केला का? योगी पावळ मनाचा, साहेब राजजनाचा. आपण योगी साधू संत आहात, आपण हा राग आपल्याला शोभत नाही, संतांवर हा राग शोभत नाही, हा राग टाकून द्या, जाळून टाका तो, तितके टाकून शांत जरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. बघा दादा, हे जग रागाने लाल झालं जरी असलं तरी आपण पाणी वागे, विश्वरागे झाले वणी, संत सुखी व्हावे पाणी. अरे दादा, अरे तूच नाही का संतांची व्याख्या सांगत 12व्या अध्यायामध्ये, जो हा खांडवाय घा बगाली, का लावणी जयाने केली, तो गा एकची सावली वृक्ष दे जैशी. माऊली दादा, संतांजवळ लोभ नसतो, अहंकार नसतो, त्यांच्या अंगी कोणता दोष नसतो, त्या या मनुष्य लोकांपासून, या इहलोकापासून ते फार विरक्त असतात, म्हणून ते संत असतात. अभंगाचं दुसरं चरण. आमच्या नारायण काकांसाठी एकदा टाळ्या वाजवा. अशा वारकरी चाली कुठे ऐकायला भेटत नाही आजकाल. तरी आजकाल जरा फिल्मी चाली घुसवतात. ते कोणी तर ते रेलच के कमरते काय गाणे ना, तीच चाल घुसवली अभंगामध्ये. अशा चाली लोक किंचित आपल्याकडे उरलेले आहेत. बघा, लोभ अंताना ये म्हणा, जगे विरक्त तोडशी जाणा. हा लोभ कोणापाशी नसतो. ऐका, एका गावामध्ये जवळचे नावाचे 2 जण राहत होते. संत महात्मे होते, विरक्त होते. एका दिवस ते काही कामानिमित्त बाहेर गावी गेले. नेमकी त्याच दिवशी त्यांच्या गावातल्या राजाने सोनं वाटण्याची, त्यांना मुलगा झाला, राजकुमार झाला, म्हणून सोनं वाटण्याची सर्व गावकऱ्यांना ठेवलेलं होतं. सर्वांना सोनं वाटायचं, सोनं वाटपाचं. आणि त्याच दिवशी नेमके ते बाहेर गेले.
राजाने बघितलं की जडोजी मळोजी कुठे दिसत नाही, म्हणून त्यांनी आपल्या शिपायांना आज्ञा केली, जा जडोजी मळोजीच्या घरी जा आणि हे सोनं ठेवून ये, ही सोन्याची कटोरी ठेवून ये. ती कटोरी घेतली आणि ती निघून गेले. जडोजी मळोजीचं घर उघडलं आणि त्यामध्ये ते सोन्याचं कटोरं ठेवलं आणि निघून आले. दुसऱ्या दिवशी जडोजी मळोजी आल्यानंतर त्यांनी बघितलं, अरे हे आपल्या घरात ही विष्ठा कोणी टाकली? धनाला विष्ठा बोललं ते म्हणले, आपल्या घरात ही विष्ठा कोणी टाकलीस? कोणाची हिंमत कशी झाली? मळोजी जडोजीला म्हणतो, ऐक जडोजी, तू खापर आण, मी माती आणतो, आपण ही विष्ठा घराच्या बाहेर टाकून देऊ. सोने रुपया म्हा मृतुके समान, माणिक पाषाण खडे जैसे. बघा, तुमच्यासारखी जर असते किंवा मी सुद्धा जर असते, म्हणलं भाई 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 दिलं बाई राजानं धन, करा याचं काहीतरी करा, बंगला बांधा, गाडी बांधा. परंतु नाही, त्यांनी त्याला विष्ठा मांडली, घाण मांडली आणि ती फेकून दिली. याला म्हणतात लोभ नसणे, त्या गोष्टीचा लोभ नसणे, म्हणजे या सर्व गोष्टींपासून ते विरक्त असते. यालाच म्हणतात संत. म्हणून या संत पदाची किंवा मोक्ष पदाची प्राप्ती कशाने होईल? भजनाने होईल. हात वरती करा, सर्वांनी हात वरती करा, सर्वांनी हात, मागच्याने सर्व हात वरती करा. विठोबा रखुमाई, अरे हात तो खालीच गेले, मला वाटलं मस्त भजन करत असतील. विठाला विठाला. सांगितलं ना तुम्हाला, आसुक सोहळा स्वर्गामध्ये नाही, इथंच आहे, म्हणून हात वरती करून भजन करण्यात काय हरकत आहे? मी सांगायच्या आधीच हात वर खाली गेले. बघा, लोभ अंता नाही म्हणा, जगी विरक्त तोची जाणं. आता इह लोकांमध्ये सुखी कोण असतं? ऐका, इह लोकांमध्ये संत महात्मे सुखी असतात. शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी, इह परलोकी सुखी. शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी. शुद्ध ज्ञान म्हणजे काय? शुद्ध ज्ञान म्हणजे काही वेगळं नाही. शुद्ध ज्ञान म्हणजे भगवंताचं नामस्मरण. ते भगवंताचं नामस्मरण इतकं विरक्त आणि इतकं शुद्ध भाव आहे, त्यामध्ये इतका शुद्ध भाव दडलेला आहे, म्हणून त्याला शुद्ध ज्ञान असं नाव मुक्ताईने दिलेलं आहे. इह परलोकी सुखी म्हणजे या परलोकामध्ये कोणी सुखी नाही. या कोणाला कोण असं समाधानी मला सांगा? प्रत्येकाला काही ना काहीतरी हवंय. प्रत्येक जण समाधानी आहे. फक्त संत ह्या इह लोकामध्ये समाधीने आहे, म्हणून अभंगाचं तिसरं चरण. इह परलोकी सुखी. इह परलोकी
शुद्ध ज्ञान त्यांचे मुखी. एवढं सगळं समजवल्यानंतर मुक्ताबाई महाराज म्हणते, अरे दादा, एवढं सगळं कीर्तन मी तुला सांगितलं तरी देखील तुझ्या लक्षात अजून आलं नाही. उघड ताटी. शेवटी ज्ञानोबारांनी ती ताटी उघडली आणि मुक्ताबाई म्हणते, अरे दादा, असं काय करतोस? या मिथ्या कल्पना म्हणजेच या खोट्या कल्पना आपल्या डोक्यातून काढून टाक. आपण साधू महात्मे आहोत. आपण कशाला आलो होतो? आपण इथं लोकांचा भला करण्यासाठी आलोय.